हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, सर्वांना माहिती आहे की कॅप राउंड फर्स्टची जी आता ॲडमिशन प्रोसेस आहे, तर ती प्रत्येक कॉलेजमध्ये चालू आहे. भरपूर जण कॉलेजला व्हिजिट पण करत आहेत रोज. ओके. बट कॉलेजला व्हिजिट केल्यानंतर तुमचं काय स्टेटस कॉलेजने पुढे सी-ई-टी सेलला अपलोड केले, तर हे कशा पद्धतीने समजतं? तर यासाठी आता सी-ई-टी सेल आपल्याला पर्सनली मेसेज पाठवत आहे. ओके. आतापर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन केलं सी-ई-टी सेलने, त्यावेळेस कुठलाही मेसेज, एस-एम-एल किंवा तुम्हाला मेल केलेला नव्हता. त्यानंतर एकदा तुम्ही चॉईस फिलिंगचे फॉर्म भरले, तर चॉईस फिलिंगच्या फॉर्मच्या वेळेस सी-ई-टी सेलने तुम्हाला पर्सनली मेसेज केला आणि त्यानंतर आता सेकंड गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला व्हिजिट करणार आहात, तर व्हिजिट केल्यानंतर कॉलेजने काय स्टेटस तुमचा वरतीपर्यंत सी-ई-टी सेलपर्यंत पाठवलेला आहे, तर त्याच्याबद्दलचं जे स्टेटस आहे, तर ते सी-ई-टी सेल तुम्हाला तुमच्या मेलद्वारे, नॉट अ मेलद्वारे, तुमच्या एस-एम-एसद्वारे कळवत आहे. ओके. तर आजच्या व्हिडिओचा आपला तोच टॉपिक आहे मित्रांनो. टॉपिक इथे तुम्ही बघू शकता. सी-ई-टी सेल मेसेज आफ्टर व्हिजिटिंग टू कॉलेज. ओके. एकदा तुम्ही तुमच्या अलॉट झालेल्या कॉलेजला व्हिजिट केलं, की त्यानंतर सी-ई-टी सेल तुम्हाला काय मेसेज पाठवते, तर हा मेसेज इम्पोर्टंट आहे. ओके. तर आजचा व्हिडिओ कोणासाठी इम्पोर्टंट आहे, तर जे विद्यार्थी कॉलेजला जाऊन आलेत, तर त्यांनी लगेच त्यांचा एस-एम-एस बॉक्स ओपन करायचा आहे आणि मी पुढे जे 3 टाइपचे मेसेज तुम्हाला दाखवणार आहे, तर त्याच्यापैकी कोणता मेसेज तुम्हाला बघायचा आहे आणि जो मेसेज तुम्हाला आला असेल, तर त्या मेसेजचा काय आउटकम आहे, ते पण मी तुम्हाला लगेच इथे एक्सप्लेन करणार आहे. त्यासोबत जे विद्यार्थी अजूनपर्यंत कॉलेजला गेलेले नाहीत, तर त्यांना या 3 पैकी एक टाइपमध्ये तरी मेसेजेस हा येणार आहे. ओके. तर मित्रांनो, बघू आपण की कोणत्या पद्धतीचे मेसेज तुम्हाला सी-ई-टी सेल पाठवत असतं. ओके. आता आपली ही स्लाइड बघा. व्हाय सी-ई-टी सेल सेंड यू मेसेज? हा टॉपिक सर्वात पहिले जाणून घेणं इम्पोर्टंट आहे, की सी-ई-टी सेल तुम्हाला मेसेज का पाठवणार आहे. ओके. तुम्ही ज्यावेळेस कॉलेजला व्हिजिट करणार, तर तिथे गेल्यावर तुम्ही काय गोंधळ घातलाय आणि तिथे तुम्ही काय प्रोसेस केली, तर याच्याबद्दलचं प्रॉपरली स्टेटस दाखवण्यासाठी तुम्हाला सी-ई-टी सेल डायरेक्टली मेसेज करणार आहे. याच्यामध्ये काही गोष्टी इन्क्लुडेड असतात. त्यामध्ये तुमचा रँक नंबर असतो. ज्या रँक नंबरला आपण एस-एम-एल नंबर असं म्हणतो. त्यानंतर तुम्हाला जे अलॉट झालेलं कॉलेज आहे, तर ते कॉलेजचं नाव असतं. त्यानंतर स्टेटस तुमचं असतं, तुम्ही जॉइन केलंय की नॉट जॉइंड आहे. त्यानंतर तुम्ही रिटेन्शन केलं की नाही केलं आणि कॅन्सलेशन. तर असे 3 ऑप्शन त्याच्यामध्ये असतात किंवा हे 3 सब टॉपिकमध्ये तुम्हाला तुमचा जो मेसेज आहे, तर तो दिसतो. ओके. तर याच्यापैकी तुम्ही कुठल्या कॅटेगरीत येतात, तर ते दाखवण्यासाठी सी-ई-टी सेल तुम्हाला मेसेज करत असते. ओके. आणि ह्याच मेसेजच्या हा जो मेसेज सी-ई-टी सेल तुम्हाला पाठवणार आहे, तर याच्यावरच डिपेंड आहे, की तुम्ही सेकंड राउंडसाठी एलिजिबल आहात की नाही आहात. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाणार आहे, ज्या पद्धतीचा तुम्हाला मेसेज आला, तुम्ही तो फक्त आता आजच्या व्हिडिओसोबत क्रॉस व्हेरिफाय करायचा आहे, ज्याच्यावरून तुम्हाला लगेच कळेल, की तुम्ही नेक्स्ट राउंडसाठी एलिजिबल आहेत की नाही आहेत. ओके. तर बघूया आपण कशा पद्धतीचे मेसेजेस आपल्याला येत आहेत. तर इथे सर्वात पहिले बघा, मेसेज फॉर बेटरमेंट स्टुडंट. ओके. तर ज्या विद्यार्थ्यांना अशा टाइपमध्ये मेसेज आलेला असणार आहे, तर ते विद्यार्थी बेटरमेंटसाठी एलिजिबल आहेत. आता कुठले-कुठले विद्यार्थी आहेत, ते लगेच आपल्याला समजून जाणार. ओके. बी-एस-सी नर्सिंग, त्यानंतर सेकंड आहे कॉलेज स्टेटस. ओके. कॉलेज स्टेटसमध्ये तुम्हाला अलॉट झालेलं कॉलेजचं नाव दिसणार आहे. आता इथं एक स्टुडंट आहे, ज्याचा आपण हा मेसेजचा स्क्रीनशॉट घेतलाय. एस-एस-टीस कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग डोंबिवली. ओके. त्यानंतर ठाणे. आता आर-एन-डी-1 म्हणजे काय? राउंड 1. त्यानंतर ए-आय-आर 4691. ए-आय-आर म्हणजे काय? ऑल इंडिया रँक. इथं पण ऑल इंडिया रँक आपण कन्सिडर करायचं नाही. आपण इथे काय कन्सिडर करायचं? एस-एम-एल. ओके. सी-ई-टी सेल इथे एस-एम-एलच्या ऐवजी ए-आय-आर पाठवत आहे. पण आपल्याला इथे एस-एम-एल कन्सिडर करायचं आहे. त्यानंतर फॅकल्टी. फॅकल्टी कोणती मित्रांनो आपली? तर नर्सिंग. त्यानंतर स्टेटस जॉइन. आता इथे स्टेटसवर तुम्ही फोकस करा. स्टेटस काय जॉइन? म्हणजे त्या विद्यार्थिनीने कॉलेजला जॉइन केलंय. त्यानंतर रिटेन्शन नो. हिने रिटेन केलंय का? रिटेन केलेलं नाही. कॉलेज जॉइन आहे, बट रिटेन नाहीये. म्हणजे ही विद्यार्थिनी काय आहे, की बेटरमेंटसाठी हा पर्टिक्युलर स्टुडंट किंवा ही जी स्टुडंट आहे, तर ती एलिजिबल आहे. त्यानंतर कॅन्सलेशन केलंय का? कॅन्सलेशन पण केलेलं नाही. कॅन्सलेशन पण नो आहे आणि हा मेसेज कुठून आहे? ऑफिशियल आहे फ्रॉम स्टेट सी-ई-टी सेल. ओके. तर जे विद्यार्थी बेटरमेंटला जातील, तर त्यांनी ह्या 3 गोष्टी इम्पोर्टंट बघायच्या आहेत. स्टेटसमध्ये तुमचे जॉइन येणार, रिटेन्शनमध्ये नो येणार आणि कॅन्सलेशनमध्ये पण नो येणार. ओके. तर असं ज्या विद्यार्थ्यांना मेसेज येईल, तर ते सर्व विद्यार्थी बेटरमेंटसाठी एलिजिबल आहेत. म्हणजे ते अल्टिमेटली बेटरमेंटला गेले, असं तुम्ही समजू शकता. त्यानंतर आता नेक्स्ट, मेसेज फॉर स्टुडंट हू टेक ॲडमिशन अँड गिव्ह रिटेन्शन. ओके. आता असे विद्यार्थी ज्यांनी ॲडमिशनसाठी गेलेत, ॲडमिशन प्रोसेस सर्व केली आणि रिटेन्शन पण दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी काय केलंय, की आता ते कॉलेज पूर्ण 101% कन्फर्म केले. तर ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज कन्फर्म केलंय, तर त्यांनी क्रॉस व्हेरिफाय करा, की तुम्हाला अशा पद्धतीचं स्टेटस आलेलं आहे का? ओके. बी-एस-सी नर्सिंग कॉलेज स्टेटस बॉम्बे नर्सिंग कॉलेज मुंबई. इथे XYZ तुमच्या कॉलेजचं नाव असणार. राउंड नंबर 1 रँक तुमचा असणार. त्यानंतर फॅकल्टी नर्सिंग. स्टेटस काय मित्रांनो इथं? जॉइन. त्यानंतर रिटेन केलंय का? येस, रिटेन्शन दिलेलं आहे. त्यानंतर कॅन्सलेशन केलंय का? नो.
फ्रॉम स्टेट CET सेल. ओके. तर ज्या विद्यार्थ्यांनी कन्फर्म ॲडमिशन केलंय, तर त्या विद्यार्थ्यांसाठी CET सेलने अशा पद्धतीचा मेसेज पाठवलेला असणार आहे. तुम्ही एकदा तुमचा जो मेसेज बॉक्स आहे, तर तो ओपन करून बघायचा आहे. आता त्यानंतर तिसऱ्या टाइपचा मेसेज परत CET सेल पाठवते. तर हा मेसेज खूप इम्पोर्टंट आहे. ओके. मेसेज फॉर स्टुडंट हू डझंट व्हिजिट टू कॉलेज किंवा हू नॉट व्हिजिट टू कॉलेज. ओके. तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि त्या कॉलेजपर्यंत तुम्ही गेलेच नाही, तर अशा विद्यार्थ्यांना कोणता मेसेज येणार आहे? BSc नर्सिंग कॉलेज स्टेटस. ओके. सारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग पनवेल रायगड XYZ तुमच्या कॉलेजचं नाव. त्यानंतर राउंड नंबर 1 तुमची स्पेसिफिक रँक. त्यानंतर फॅकल्टी नर्सिंग असणार. त्यानंतर इथून पुढचा इम्पोर्टंट आहे. स्टेटस काय येणार तुमचं? नॉट जॉइंट. जर 14 तारखेपर्यंत तुम्ही जर कॉलेजला जर पोहोचवले जर नाही किंवा तुम्ही कॉलेजपर्यंत जर गेले नाही, कॉलेजला जर तुम्ही जॉइन केलं नाही, तर इथे स्टेटस तुम्हाला काय दिसणार आहे मित्रांनो? नॉट जॉइन दिसणार आहे. आणि एकदा तुमचं नॉट जॉइन स्टेटस हे CET सेलपर्यंत गेलं, की डायरेक्टली तुम्ही पुढल्या राउंडसाठी नॉट एलिजिबल. ओके. त्यानंतर रिटेन्शन आहे का? नो. आता स्टुडंट जर जॉइनच झालेला नाही, तर त्याचा रिटेन्शनचा पुढे काही प्रश्नच येत नाही. कॅन्सलेशन पण नो. आता इथं रिटेन्शन आणि कॅन्सलेशनपर्यंत तुम्हाला जायची गरजच नाहीये, कारण की डायरेक्टली तुमचं जे स्टेटस आहे, तर ते काय आहे मित्रांनो? नॉट जॉइंट. नॉट जॉइंट म्हणजे तुम्ही कॉलेजला गेलेलेच नाही आणि असे विद्यार्थी जे आपला नेक्स्ट राउंड आहे, तर नेक्स्ट राउंडसाठी एलिजिबल नाहीये. ओके. मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंटचे पण प्रॉब्लेम आहेत. तर डॉक्युमेंटसाठी जे विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट अजूनपर्यंत प्रॉपर नाही आहेत, भरपूर जण व्हॅलिडिटी असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिलेअर असेल, याच्या फक्त पावत्या घेऊन जात आहेत. तर कॉलेजेस यावर्षी ॲक्सेप्ट करत नाहीयेत. तर त्यासाठी तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असणं खूप गरजेचं आहे आणि तुमच्याकडे जर ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाण्यासाठी तुम्ही जर फेल्युअर जर असाल, तर त्या ठिकाणी पण कॉलेज तुमचं नॉट जॉइन स्टेटस डायरेक्टली वरती अपलोड करेल किंवा जर कॉलेज जर तुम्हाला अलाउड करत असेल, तर ते त्यांच्या बेसिसवर तुमचे डॉक्युमेंट्स अलाउड करून तुम्हाला रिसिप्टवर ॲडमिशन देऊ शकते. ओके. तर प्रत्येक कॉलेजचा मॅनेजमेंट टू मॅनेजमेंट ह्या थिंग्स डिफर करणार आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीचे हे 3 टाइपचे मेसेज आहेत, जे मेसेज तुम्हाला येणार आहेत. ओके. तर आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल, की कशा पद्धतीचे मेसेज तुम्हाला CET सेल पाठवते. तर इन समराईज आपण 3 टाइपचे मेसेज बघितले. सर्वात पहिले येतो बेटरमेंटच्या विद्यार्थ्यांना कॉलेज स्टेटस येणार, जॉइन येणार आणि त्यानंतर रिटेन्शनचं स्टेटस नो येणार. म्हणजे ते विद्यार्थी बेटरमेंटसाठी गेलेले आहेत. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी कन्फर्म केलं ॲडमिशन त्यांच्यासाठी काय येणार? कॉलेज स्टेटस जॉइनच्या ठिकाणी पण येस येणार आणि त्यानंतर त्यांनी रिटेन्शनला पण येस येणार. ओके. तर त्या विद्यार्थ्यांचं कन्फर्म ॲडमिशन झालंय आणि जे विद्यार्थी नेक्स्ट राउंडसाठी नॉट एलिजिबल आहेत, तर त्यांचं काय येणार? डायरेक्टली नो जॉइंट येणार. म्हणजे त्यांनी कॉलेजला अजूनपर्यंत जॉइनच केलं नाही. तर अशा 3 पद्धतीचे मेसेज CET सेल तुम्हाला देत असतं. ओके. तर आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल. सर्वांनी तुमचा फोन रेंजमध्ये घेऊन जा आणि बघा तुम्हाला CET सेल मेसेज टाकेल. ओके. तर जे विद्यार्थी आत्तापर्यंत कॉलेजला जाऊन आलेत, तर त्यांना विदिन 24 हॉवर हा मेसेज येतो. एकदा कॉलेजने तुमच्या स्टेटसवरती CET सेलपर्यंत अपलोड केलं, की लगेच तुम्हाला CET सेल तुमचा जो पर्टिक्युलर मेसेज आहे, तर तो तुम्हाला तुमच्या नंबरवर लगेच CET सेल टाकेल आणि तुम्हाला तुमचं स्टेटस तिथून दिसेल. ओके. याच्यामध्ये जर अजून कोणाला काही जर डाऊट जर असतील, तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि आता आपली पेड काउन्सिलिंगबद्दल परत मी थोडक्यात सांगतोय. तर ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राउंडमध्ये प्रॉपरली कॉलेज भेटलेलं नाहीये आणि त्यांना वाटतंय, की नेक्स्ट राउंडमध्ये आपण अजून काहीतरी चांगलं करू शकतो किंवा मार्क चांगले आहेत, बट त्यांना माहीत नाही, की कशा पद्धतीने कॉलेज टाकायचे आहेत. तर त्यांच्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये एंटर करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंगमध्ये एंटर करायचं आहे, त्यांनी डायरेक्टली WhatsApp ग्रुप जॉइन करायचा आहे आणि मला तिथून मेसेज करायचा आहे, ॲडमिनला मेसेज करायचा आहे. तुम्हाला पूर्ण आपले पेड काउन्सिलिंगबद्दल सांगितलं जाईल किंवा डायरेक्टली जर तुम्ही आपली फॉर्मची जी आहे पेड काउन्सिलिंगची जी लिंक आहे, तर ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही डायरेक्टली तिथून पण पेड काउन्सिलिंगमध्ये एंटर करू शकता आणि एकदा तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालं, की तो स्क्रीनशॉट मला WhatsAppला शेअर करा. माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि डायरेक्टली तिथून तुम्हाला मी पेड काउन्सिलिंग बॅचमध्ये ॲड करेल आणि सेकंड राउंडपासून तर तुमच्या ॲडमिशनपर्यंत तुम्हाला टोटली सपोर्ट मित्रांनो केला जाईल. तर ओके. आय होप तुम्हाला सर्वांना आजचा टॉपिक समजला असेल आणि काउन्सिलिंग बॅचबद्दल पण थोडक्यात इन्फॉर्मेशन समजले असेल. ओके मित्रांनो. तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आपण ॲडमिशन प्रोसेसबद्दल आपल्या चॅनलवर टाकणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.